कथम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमपि यच्चाग्नि तत्तेजो विधी मामकम तरी सूर्यासगट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती गा. भगवंत सांगतायत की अशा प्रकारे चित्तात जर अहंतेला ठाव असेल, अहंतेला जागा असेल, तर कोट्यावधी जरी जन्म गेले तरी तो मला प्राप्त होणार नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञान मिळवून सुद्धा त्याला ज्ञान जरी असेल पण तो अहंतेमुळं आहे का नाही आणि विषयाची आसक्ती असल्यामुळे तो मला प्राप्त होणार नाही. आता मला प्राप्त होणार नाही म्हणजे तू कोण आहे का नाही. तर मग इथून थोडक्यात भगवंत आपलं स्वरूप सांगताय आहे का नाही. भगवंत सांगतायत सूर्यासगट आघवी हे विश्वरचना जे दावी, हे विश्वरचना जे दावी ती सूर्यासगट आघवी आहे का नाही. या विश्वाची रचना आपल्या प्रकाशानं दाखवणारा सूर्य आणि सूर्यासगट पुन्हा काही चंद्र असेल वगैरे जे दाखवणारे काय प्रकाश देणारे असतील आहे का नाही, जे म्हणजे सर्वच ते माझी दीप्ती जाणावी ते तेच कोण आहे तर मी आहे, माझं तेच ते आहे आणि आद्यंती आहे असं म्हटलंय. आद्यंती म्हणजे त्यांच्या जन्माच्या अगोदरही ते तेज होतं आणि त्या सूर्यचंद्राचा नाश झाल्यावरही माझं तेजाचा नाश होणार नाही. असं आद्यंती तेज जे आहे ते मी आहे. जळ शोषणी गेली या सविता ओलांश पूर्वी तसे जे मागवता ते चंद्री पंड सुता ज्योत्स्ना माझी जळ शोषणी सविता गेली या आहे का नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा सूर्य प्रखर आला की सगळ्या पृथ्वीतलं जे पाणी आहे त्याचं काय करतोय, शोषण करतोय. ओलावा आपल्या भाषेत ओलावा ठेवत नाही आणि ज्या वेळेला सूर्यानं या पृथ्वीमधला ओलावा शोषून घेतला त्या वेळेला त्या झाडांना ओलावा पुरवणार चंद्राच्या माध्यमातून जी ज्योत्स्ना आहे की नाही, ज्योत्स्ना म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे का नाही, तो ओलावा तो कोण आहे, मी आहे असं भगवंत सांगतायत. आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निर्वधी ते हुताशी तेजोवृद्धी माझीची गा. आणि दहन पाचन सिद्धी करीतसे आणि अग्नी मी आहे की नाही. कोणता अग्नी भगवंत म्हणतायत मी आहे तर दोन प्रकारच्या अग्नीचे इथं वर्णन केलेलं आहे. एक दहन करणारा आणि एक पचन करणारा आहे का नाही. बाह्य वस्तूचं दहन करणारा अग्नी ही मीच आहे आणि जठरामध्ये राहून खाल्लेल्या अन्नाचं पचन करणाराही कोण आहे अग्नी मीच आहे. हा आहे का नाही. चार प्रकारचे अन्न चतुर्विधम पचाम्यहम आहे का नाही. ते चार प्रकारचं अन्न पचन कोण करताय, मी करतोय असं भगवंत सांगत आहे. महाराज माझी चिगा दहन करण्याची शक्ती जो तो अग्नी आहे तो कोण आहे, मीच आहे. गामायुष्यच्च भूतानि धारयामि हमोजसा पुष्पामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजडी हे पासोनी ढेंपुळी विरेचिना. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी ढेंपुळी हे पासोनी विरेचिना आहे का नाही. असं म्हटलंय की पृथ्वीच्या चारही बाजूला समुद्र आहे, बरोबर आहे का नाही. समुद्र आहे महाराज. काय म्हणता येईल, पृथ्वीवर पाणी नाही, पाण्यावर पृथ्वी. पृथ्वीवर पाणी नाहीये, पृथ्वीवर पाणी नाही, पाण्यावर काय आहे, पृथ्वी आहे. कारण जर खाली खोदला आपण तर खाली सगळं काय लागतं आपल्याला, पाणीच लागतं. आणि पाण्याची आणि पृथ्वीची टक्केवारी काढत असताना असं म्हटलंय की 29% काहीतरी पृथ्वी आहे ना आणि 71% काय आहे, पाणी आहे. म्हणजे जवळपास 3 म्हणजे काय म्हणते 3 कोर पाणी आणि 1 कोरभर काय आहे, एक कोरभर 25% चौथाईसा काय आहे, पृथ्वी आहे. बरोबर आहे का नाही. आणि नियम कसा आहे एक लक्षात घ्या. आपण काय करा, 3 लिटर पाणी घ्या, 3 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 किलो पृथ्वी घ्यायची म्हणजे माती घ्यायची. 3 किलो पाणी घ्यायचं आणि 1 किलो ते त्याच्यात टाकायचं आहे का नाही. आता 3 किलो पाण्यात जर 1 किलो माती टाकली तर मातीचं काय होतं का नाही. मग 71% जर पाणी आहे तर 29% पृथ्वी त्यात का विरत नाही.
विरायला पाहिजे ना, कारण पाणी जास्त आहे, पाण्याचा भाग काय आहे जास्त आहे, आणि जास्त पाण्याच्या भागात पृथ्वी विरून जायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण भगवंत म्हणतात समुद्र महाजळी, समुद्र महाजलवान आहे, पण तो ढेंपुळी विरेची ना, ढेकूळ सुद्धा विरवू शकत नाही. का विरवू शकत नाही तो ढेकूळ? मी रिगालो असे भुतळी, या पृथ्वीत कोण आहे? मी आहे, आणि मी असल्यामुळं समुद्र त्याला विरवू शकत नाही. तर आतापर्यंत तर समुद्रानं सगळं हलवून 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 पृथ्वीचा गाळ करून टाकला असता, बरोबर आहे का नाही. म्हणून मी, आणि पृथ्वी काय नुसती आहे का? नुसतं पृथ्वीचं वज घेऊन आहे का? तर नाही. आणि भूते ही चराचरे हे धरितसे जे अपारे, ती मीची धरी धरे रे गोण्या. भूते ही चराचरे अपारे धरितसे, या पृथ्वीनं अपार अशा जीवमात्राचं भार काय केलेला आहे? वर धरलेला आहे. किती मोठा मोठा भार आहे महाराज, नाही का नाही, असा मोठा भार धरलेला आहे. तो एक पृथ्वीत ही शक्ती भार धरण्याची कुठून आली? ती मीची धरी रे गोण्या, त्या पृथ्वीमध्ये मीच आज त्या पृथ्वीमध्ये राहून तो भार काय करत आहे? धरत आहे. गगनी मी पंडस होता, चंद्राचे निमिषे अमृता, भरला झालो चालता सरोवरो. गगनी मी आकाशामध्ये नुसता पृथ्वीतच आहे असं नाही आम्ही अर्जुना, आकाशात सुद्धा चंद्राच्या निमित्ताने, चंद्र म्हणजे चंद्र नाहीये, चालता बोलता अमृताचं सरोवर म्हणजे काय आहे? चंद्र, अमृताचा सरोवर, चालतं बोलतं म्हणजे चंद्र, ते अमृत चंद्राच्या निमित्ताने भरलेला अमृताचा सरोवर मी झालो आहे. मीच त्या चंद्राच्या निमित्तानं दिसायला चंद्र आहे, पण चालत कोण आहे खरा? मीच आहे तो, म्हणजे याचा अर्थ चंद्र ही मीच आहे. थोडक्यात भगवंताना आपल्या इथं काय सांगितलेले आहेत? विभूत्याच सांगितल्या मला. मी चंद्र, मी सूर्य, मी पृथ्वी, आहे का नाही, मी समुद्र वगैरे. तेथोनी फांकती रश्मीकर, ते पाठ पेलोनी अपार, सर्वौषधीचे आगर भरित असे मी, तेथोनी फांकती रश्मीकर. आणि त्या चंद्रापासून चंद्राच्या किरणाचे हात, कर म्हणजे हात, नाही का नाही, रश्मी म्हणजे किरण, चंद्राच्या किरणाचे हात जे सगळीकडे काय झालेले आहेत? पसरलेले आहेत. ते काय करतात? आहे का नाही महाराज? सर्व औषधीचे आगर भरीत असे, ज्या सगळ्या औषधी निर्माण होतात, ज्या वनस्पतीच्या ज्या सगळ्या औषधी निर्माण होतात, त्या सगळ्या औषधीमध्ये औषधीची शक्ती ही चंद्रापासून काय होत असते? येत असते. ती सगळं मी करतोय भगवंत म्हणतायत. ऐशनी सस्याधिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा, हे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. ऐश्या सस्याधिका सकळा, सस्याधिक म्हणजे सस्य म्हणजे धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, हे या सगळ्यांमध्ये धान्या जाताचा सुकाळ जर कोण करत असेल तर तो सुकाळ मी करतोय, कारण चंद्राच्या द्वारा त्याला त्याच्यात ते अमृत ओततोय. चंद्राचे उपकार आहेत आपल्या. त्या धान्यात जी शक्ती निर्माण होते ही कुणापासून होते? चंद्रापासून होते. अमृत हे चंद्राजवळ, आहे का नाही. अमृत म्हणजे काय? जे जीवदान देतं त्याला काय म्हणतात? अमृत म्हणतात. आणि आपल्याला धान्य जीवदान देतं, जगवतं ना. मला नाही खायला मिळालं तर माणूस काय होईल? मरून जाईल. म्हणून ते अमृत आहे. ते अमृत, त्याच्यात अमृताची शक्ती कोण आणली? चंद्रानं आणली. आणि ती शक्ती चंद्राकडून कोण दिली? भगवंत म्हणतात मीच दिली, आहे का नाही. अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि मला त्या अन्नामध्ये शक्ती मी देतो, आणि अन्नामुळे भूत काय होतात? आहे का नाही, जगत राहतात. अन्न असतं व भूते पावती समजते, आहे का नाही. सगळे वाढत राहतात अन्नामुळे, नाही का नाही. अने निपजविले अन्न तरी ते तैसे कैचे दीपन, जेणे चितारुणी समाधान भोगीती जीव. आणि निपजविले अन्न, अन्न तयार झाले, पण नुसतं अन्न तयार होऊन चालणार नाही ना. अन्न खाल्लं, आहे का नाही, तयार होऊन खाल्ल्यानं चालणार नाही. खाल्ल्यापेक्षाही पचणं काय आहे? मला बऱ्याच माणसांना खायला नाही म्हणून खात नाही, खाल्ल्या की काय होत नाही? पचत नाही. खाल्ल्या मला काय काय माणसाला जमत नाही. तुम्ही पहा, काय काय माणसाचं असं नेहमीच्या नियमापेक्षा जर एखादी भाजी चांगली झाली आणि कोरभरच भाकर शिल्लक खाल्ली, ती बी कोरभर म्हणजे अशी जाडी नाही, जाडी कोर नाही, कारण काही काही 2-2 भाकरीची कोर असेल याच्यातली, लग्न विग्नात केलेली कोर नाही, उगी पातळ कोरभर जर जास्त खाल्ली तर त्याला 2 दिवस जेवायचंच काम नाही, आहे का नाही. एवढी चपाती, कारण खाल्ल्यापेक्षा खाल्लेलं काय होतंय? पचलं पाहिजे. खाल्लेलं पचलं तर ते काय आहे? येत आहे, बरे का नाही. म्हणजे त्याचा भोगही झाला पाहिजे, ते जिरलंही पाहिजे, आहे का नाही. आणि मग सगळे जीव खातात, पण खाल्ल्यानंतर ते पचलं पाहिजे. हा पचवण्याची जिम्मेदारी भगवंत म्हणतात कोणाकडे?
माझ्याकडेच आहे. कशा प्रकारे आहे ते वर्णन करतायत. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणाप्राण समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. आहे का नाही. मनोनी प्राणी जाताच्या घटी करोनी कंदावरी आगिठी दीप्ती जठरी किरीटी मिची झालो मनोनी प्राणी जाताच्या घटी. म्हणून सगळ्या जीवमात्राच्या घट म्हणजे शरीर. या शरीररूपी घटामध्ये करोनी कंदावरी आगिठी. कंदावर म्हणजे नाभी कंदावर. नाभी कंदावर मी आगिठी करोनी. आगिठी म्हणजे आपटी पेटून. आपटी आगिठी म्हणजे आपण जागलीवर असलो की काय पेटून देतोय. आपटी. काय ते महात्म्य आहे महाराज ते त्यांचं त्या संन्याशातलंच नाव आहे. त्यांना अग्निवीज अग्नि साधू म्हणतात. काय त्यांना अग्निवीज द्यायलाच जमत नाही. यज्ञ म्हणजे अग्नी म्हणजे असं नाही पण यज्ञ त्यांना सतत काय करावा लागतो चालूच. अग्नी विजू द्यायला जमत नाही. आगटी काय झालेली असते ती पेटलेली. तशी आपली तरी आगटी काय झालेली आहे पेटलेलीच आहे. मी चालू भगवंत म्हणतात तिथं आगटी पेटून बसलोय. दीप्ती जठरी किरीटी मिची झालो आणि त्या जठरातला अग्नी कोण झालेला आहे मीच झालेलो आहे. प्राणापानाच्या जोड भाती फुंकोनी आहुराती आटी तसे नेनो किती उदरा माझी. प्राणापानाच्या जोड भाती प्राण आणि आपान यांच्या जोड भाती म्हणजे यांच्या जोडीचा भाता करून. कारण अग्नी सारं सतत पेटवर ठेवायचा लागत असेल तर त्याला काय लागतो भाता लागतो. भात्याशिवाय अग्नी पेटता राहत नाही. मग प्राण आणि अपान आहे का नाही. प्राणाचे 10 भाग आहेत ना. प्राण अपान व्यान समान उदान आहे का नाही. देव दत्त कुर्म नाग कुर्म देवदत्त धनंजय आहे का नाही. असे कुकुर आणि देवदत्त आणि धनंजय असे 10 प्रकारचे काय आहेत प्राण आहेत. आहे का नाही. त्यात प्राण आणि अपान या 2 जोडीनं सारखा तो भाता तयार करून अग्नी मी काय ठेवतो पेटता ठेवतो. आणि काय करत राहतो तो अग्नी वरून टाकलं पचवलं वरून टाकलं पचवलं आहे का नाही. आटी तसे ते सगळं टाकलेलं काय करतो आटवतो. नेनो किती उदरा माझी आटी तसे नेनो किती. भगवंत म्हणतात आतापर्यंत कोणा एका जीवाचं किती आटवलंय नेनो सांगता येत नाही. आपल्या दिवसात किती खायला लागत असं एका दिवसात किलोभर लागत असेल. किलोभर लागत असेल का नाही. अर्धा किलो नाही भागायचं. पावशेर जिलेबी तर आपण येरीच खातो बाजारात. 1 किलो लागत. पावशेर जिलेबी तर येरीच बाजारात माणूस खातोय जेवल्यावर. एक किलो महिन्याचं 30 किलो 12 महिन्याचं 36 350 किलो 360 किलो म्हणजे 350 किलो झालं का 12 महिन्याचं. 3 क्विंटल 60 किलो 3 क्विंटल तर 3.5 क्विंटल धरा. उपाशी एकादशी सोडून द्या. एकादशी मिळालं नाही बुवा एक टाईम तरी दुसऱ्या दिवशी डबल आणतो आहे का नाही. 3.5 क्विंटल तर 50 वर्ष आपलं जर झाली असतील तर 50 वर्षाचं किती झालं पहा. ट्रकच्या ट्रक भरता. मला भगवंताला म्हणावं लागलं नेनो किती. जेव्हा आपण विचार केला नेनो किती एकेकाचं किती पचवलंय हे भगवंत म्हणजे मलाही सांगता येत नाही. आणि एवढं पचवलंय भगवंत म्हणतात ते आत मी बसून काय केलंय ते जठराग्नीच्या रूपानं पचवलंय आहे का नाही. सारखा तो अग्नी पेटता ठेवलाय. रिगोनिया आठी तसे नेनो किती उदरा माझी. काय शुष्के अथवा स्निग्धे सुपक्के का विदग्धे परिमिची का चतुर्विधे अन्ने पची. 4 प्रकारचं अन्न मीच पचन करतो. शुष्के म्हणजे कोरड की ज्याला लाह्या बिया आपण अशा कोरड्या खातो कोरड. अथवा स्निग्धे आहे का नाही. स्निग्धे म्हणजे लाडू ते नरम पदार्थ ते हे श्रीखंड म्हणजे काय म्हणता त्याला लोणी गुलाबजांबू असे नरम म्हणजे बिना जाताच्या माणसालाही काय करता येतील चावायचं काम पडणार नाही असे. सुपक्के काही पक्व केलेले तळलेले भाजलेले शिजवलेले असे पक्के किंवा भाजलेले नाही उकडलेले. आणि विदग्धे म्हणजे भाजलेले. अशा प्रकारचे 4ही प्रकारच्या अन्नाचं मी काय करतो पचन करतो. इथं माऊलींनी 4 प्रकार अन्नाचे केले. 4 प्रकार दुसरे अन्नाचे केलेले आहेत आहे का नाही. 4 प्रकारचे खाद्य पेय चोष्य अशा प्रकारचे म्हणजे चावून खायचं प्यायचं
चोखून खाण्याचं असे 4 प्रकार त्याचे तिकडे केलेले आहेत. पण इथं माऊलीने हे 4 प्रकार केले. त्या अन्नाचं मी काय करतो, पचन करतो. एवं मीची आगवेजन जना निर्विते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वर्णी ही मीची. याप्रमाणे अर्जुना मीची आगवेजन सगळं जगातले जीव मात्र कोण आहेत, मीच आहे. जना निर्विते मीची जीवन जगाचा निर्वाह करणार अन्न जीवन कोण आहे, मीच आहे. जीवनी मुख्य साधन व नेहमीची जीवनातलं मुख्य साधन असलेला अग्नी, आतन बाहेर दोन्ही ठिकाणी अग्नी मुख्य आहे. तो अग्नी कोण आहे, मीच आहे. आता ऐशियावरी काही सांगो व्याप्तीची नवाई येत तुझे नाहीच घेई सर्वत्र मी गा. आता फार मी किती व्यापलेला आहे याचा एक एक तुला काय सांगावं. एक काम करतो, आता एकदाच ऐकून घे. ते सगळा मीच आहे असं घे, मी सोडून दुसरं काहीही नाही अशा प्रकारचं तू समज. मग तरी कैशनी पावेखे सदा सुखी एके ते बहुदुःखे क्रांत भूते. मग आता असं म्हटल्यानंतर अर्जुना तुला कदाचित असा संशय येईल. अर्जुना इथं काही संशय आलेला नाही, पण भगवंताने म्हणजे अर्जुना तुला संशय येईल. जर सगळाच तू आहे आणि सर्वच तू आहे तर मग इथं काही जीव सुखी आणि काही दुःखी असं का. आता मला काय माहिती, सगळ्यात देव भरलेला आहे. मग सगळ्यात जर देव भरलेला आहे तर सगळ्या वस्तूत देव आहे, तर एक वस्तू एकाला सुख देते दुसऱ्याला दुःख देते. मग जर देव असेल तर त्या वस्तूनं सगळ्यांना काय द्यायला पाहिजे, सुख द्यायला पाहिजे. एकाला दुःख एकाला सुख असं का, असं कसं होऊ शकतं. कशाप्रमाणे दृष्टांत देतात. जैसे सगळी पाटणी एकेची दीपे दिवे लावणी जाळ्या कान देखणी उरली एके. जैसे सगळी पाटणी, पाटण म्हणजे शहर, सगळ्या गावामध्ये एकाच वेळेला सारखे दिवे लावले आणि सगळे दिवे पेटवले. तर मग काही सगळे दिवे लागले सुद्धा तरी काही दिवे उजेड देतात आणि काही दिवे अंधार का देतात का. म्हणजे जाऊ दे, आता सगळ्या गावात असे 5-10 दिवे लावले, दिवे सगळे पेटले. म्हणजे 10 दिव्यापैकी 5 दिव्यान उजेड दिला आणि 5 दिवे अंधार द्यायले. अंधार देईल का, उजेडच देणार ना. अंधार कसा दिवा कसा अंधार देईल. मग जर सगळे एक आहेत तर उजेडच देतात, तर सगळे एक आहेत तर सगळे सुखीच राहायला पाहिजे. काही सुखी आणि काही दुःखी का, असा प्रश्न आहे अर्जुनाचा. म्हणजे भगवंतानंच तशी शंका मांडली. ऐशी हान उखी विखी करीता हाशी मानसिकी तरी परिसती ही निकी शंका फेडो. ऐशी हान उखी उखी म्हणजे तर्क वितर्क. अर्जुना तू जर तुझ्या मनात असा तर्क वितर्क करत असशील तर करू नको का. कारण तुला जर असे संशय आला असेल तर घेऊ नको. आणि जर आला घ्यायचाच असेल तर मग त्याच्याविषयी आता उत्तर ऐक आता शंका फेडू. तुझी शंका काय करू आम्ही आता, फेडून टाकू. पयागवामीची असे येत नाही की राहणारीशे परी प्राणियाची उल्लासे बुद्धी ऐसा. अगवामीची असे सगळा मीच भरलेला आहे अर्जुना, याच्यात काही शंका नाही. पण सुख आणि दुःख होतं त्याचं कारण प्रत्येक प्राण्याची बुद्धी सारखी नाही. रजोगुणी बुद्धी आहे, तमोगुणी बुद्धी आहे आणि सत्वगुणी सुद्धा बुद्धी आहे. बुद्धी प्राणी आता पुढे त्याचा थोडासा विस्तार केलाय. महाराज एकच वस्तू असेल पण ती वेगळ्या वेगळ्या याच्या उपाधी वेगळी लागली की ती वेगळं कार्य करू शकते. कशाप्रमाणे, जैसे एकचे आकाशध्वनी वाद्य विशेष हानानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी एकचे आकाशध्वनी आहे का नाही. शब्द हा गुण कुणाचा आहे, आकाशाचा आहे. शब्द हा गुण कुणाचा आहे, आकाशाचा. आणि मग एक जर गुण शब्द हा आकाशाचा असेल तर शब्दांना आवाज सारखाच यायला पाहिजे शब्दाचा, बरोबर आहे का नाही. शब्द कुठूनही येऊ तो आकाशाचा आहे, आकाशाचा शब्द आहे का नाही. मग पकवाद वाजवला आणि विणा वाजवला, ढोलकी वाजवली, तिनेचा आवाज सारखा आहे का. पेटी वाजवली, मग शब्द तर एकच आहे, नाद एकच आहे. मग नाद जर एकच आहे तर आवाज का बदलले. नाद एकच आहे पण त्याच्या उपाध्या बदलल्यामुळे त्याचे काय बदलले, आवाज. तसा देव एकच आहे पण या उपाध्या बदलल्यामुळे काहीचा सुखाचा आवाज निघाला तर काहीचा दुःखाचा आवाज निघाला आहे का नाही. जसा स्वराज्यानं पकवाज लावला तो तसा वाजायला लागला. महाराज आवाज बदलणं शब्द तोच आहे पण पकवाजाचा आवाज बदलणं लावणाराच्या हातात आहे.
आहे का नाही? तो कोण्या स्वरात लावायचा, ज्या स्वरात लावला त्या स्वरात तो वाजणार. तसा सगळंच ब्रह्म आहे. स्वराच्या सुखाच्या स्वरात लावला तर सगळीकडं अवघ्याची त्रिलोकी आनंदाची आता दिसायला लागलं. आणि दुःखाचा स्वर लावला तर मग बायको दुःख रूप दिसायली, पोरही दुःख रूप दिसायलेत, घरही दुःख रूप दिसायले. कशामुळं? ते दुःख रूप नाहीये, आपण पक्वाद आपला स्वरात लावलाय दुःखाच्या. ते दुःख रूप नाहीये, आपण पक्वाद कशात लावलाय? हा, आपल्याला बंगल्यात दुःख येईल, तुकोबर आहे, मसन वाट्यात आनंद आला. स्मशानीचा आम्हा ज्ञानीचे सुख. तुम्हाला बंगल्याचं सुख, आम्हाला मसन वाट्यात आहे. मग स्मशानभूमीत त्यांना सुख का? कारण त्यांचा पक्वाचा सुखाच्या स्वरात लागलाय. तो कुठे वाजवला तरी सुखाच्याच स्वर देणारे, आहे का नाही? तंत 2 मध्ये लावल्यावर तो कोण्या गावात नेऊन वाजवते, किती मध्ये वाजणारे? मसन वाट्यात वाजवा. एखाद्या प्रेत यात्रेत पक्वाद 2 मध्ये लावून नेला स्मशानभूमीत चालला, तो पक्वाद म्हणतो का नाही मी इथं काळी एकला वाजणार आहे? नाही 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 नाही, तो कुठे नाही, तो तेच स्वरात वाजणार आहे. पक्वाद ज्याचा त्यानं लावायचा, आपल्याला सुखाच्या स्वरात लावायचा आहे का दुःखाच्या स्वरात लावायचा आहे? देवाकडं सुख दुःख देणं नाही. हा, अजय महाराज पण वाजावे पडे भिन्ने नादांत का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकची भान होऊ दिला तो आनानी परी गेला उपयोगाशी. सूर्य एकच आहे, सूर्याचा प्रकाश एकच आहे, पण कार्य एक करत नाही ना लोक. सूर्याचा प्रकाश एक, पण ज्याच्या दृष्टीनं ते काय करत राहतो? कार्य करत राहतो. वेगवेगळे कार्य करतात. एकेका कोणाकोणाला वेगळ्या वेगळ्या उपयोगाला गेला. शेतकरी असेल तर शेतात जायच्या उपयोगाला गेला, नोकरी असेल नोकरीला उपयोगाला गेला, पण ज्याच्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या काय जातो, तो उपयोगाला जातो. म्हणजे प्रकाश एक, पण त्याचा उपयोग घेणारे सारखा घेत नाही. तसं भगवंत एकच आहे, पण काही सुख म्हणून उपयोग घेतात आणि काही त्या भगवंताचा काय घेतात? दुःख म्हणून उपयोग घेतात. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविली आप, तैसे परिणामले स्वरूप माझे जेव्हा. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविली आप. तिसरा दृष्टांत देतात, आहे का नाही महाराज? आप झाडे उपजविली, पाण्यानं झाड उगवलं. म्हणजे पाण्यानं झाड काय केलं? उगवलं. पाण्यानं झाड उगवलं, पाण्यानं ते फळापर्यंत नेलं. पण पाणी एक, जमीन एक, पण महाराज जसं बीज त्या बीजासारखं पाण्याला व्हावं लागलं. एकच पाणी, पण मिरची तिखट झालं, उसात गोड झालं. बरोबर आहे का नाही? उसात काय झालं? गोड झालं. लिंबाच्या झाडाला गेलं कडू झालं, लिंबुनीच्या झाडाला गेलं की आंबट झालं. पाणी एकच, आहे का नाही? परंतु त्या पाण्याला त्या बीजाच्या अनुरूप होऊन तशीच चवीचं व्हावं लागलं. तसा देव एकच, जसं अंतःकरणाचं बीज तसं त्याचा उपयोग झाला. देवच काही कडू झाला, पाणी तेरा रंग काही त्याच्यात तसं आहे तो. पुन्हा चौथा दृष्टांत देतात. आगा नेना आणि चतुरा, पुढा निळयाचा दुसरा. नेना सर्पत्वे झाला यारा सुखा लागे. आगा नेना आणि चतुरा. चतुर आणि नेनता. चतुर म्हणजे हे नाही, इकडं ज्ञानी विनी नाही. व्यवहारातला एखादा चतुर माणूस आणि एखादा अडाणी माणूस, अज्ञानी माणूस, दोघं सोबत चालले. हा पुढा निळयाचा दुसरा हार होता, निळमण्याचा. दुसरा म्हणजे 2 पदरी हार पडलेला. एकाला तो निळमण्याचा हार दिसला आणि एकाला तो सर्प दिसला. निळा सर्प आहे. ज्याला निळमण्याचा हार दिसला तो हाराकड पळाला आनंदानं, आणि ज्याला सर्प दिसला तो मागा पळाला. दुःख झालं, घाबरला, अंगाला घाम फुटला. आता हारानं घाम फोडला का यांच्या विचारानं घाम फोडला? अरे त्याला हार न दिसता सरप दिसला, त्याला मग व्हायला लागला, नाही का नाही? अशा प्रकारे आपल्यावरच ते अवलंबून आहे. हे असो. आता 6वा दृष्टांत. त्या असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी, तैसा सज्ञानाशी मी सुख, दुःख तो अज्ञानाशी, आहे का नाही? स्वातीचे उदक, स्वाती नक्षत्रात पडलेलं पाणी, आहे का नाही? पाणी स्वाती नक्षत्रात पाणी पडलं की त्याचं असं महत्व आहे. स्वाती नक्षत्रातलं पाणी म्हणजे शिंपल्याच्या तोंडात पडलं की त्याचे मोती होतात, आणि तेच पाणी सर्पाच्या तोंडात पडलं की विश्व. तर पाणी एक, नक्षत्र एक, उपाध्या बदलल्या, पुढचं कार्य बदललं. तसं सज्ञानाशी मी सुख, दुःख तो अज्ञानाशी. ज्ञानाकरता मी सुखरूप आहे. मी म्हणजे विश्व, कारण विश्वाच्या रूपाने मी अगोदर त्याची त्या भगवंताने आपली व्याप्ती सांगितली. हे मी सुखरूप आहे, आणि अज्ञानाला ते काय आहे? दुःखरूप आहे. अशा प्रकारे म्हणून सुख कितीतरी वेळेला तुकोबारे ज्ञानोबा यांचे दृष्टांत सिद्धांत असे आहेत
की आपल्याला दुःख परिस्थिती देत नाही, व्यक्ती देत नाही. दुःख आपल्याला देतात ते आपले काय देतात? विचार दुःख देतात ना. परिस्थिती आपण दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडत राहतो, यान दुःख दिलं, त्यान दिलं, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. आपण म्हणतो त्याच्यामुळे तसं झालं, त्याला जाऊन विचारा, तो म्हणतो त्याच्यामुळेच मग वाटोळ झालं. आता कोणामुळे कोण झालंय काय माहिती आहे का नाही. म्हणून काही नाही, आपले विचार. आपण काय असं म्हटलं का आपला एक सिद्धांत असतो, तुकोबा ज्ञानोबा असं ऐकलं, अहो तुकाराम महाराजाला काय लागलंय सांगायला. इथं ज्याला म्हणजे भोगावं लागतं त्यालाच ते काय होतं कळतं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला काय लागलं सांगायलं, हे काय लागलं सांगायलं म्हणण्याच्या पाठीमाग जबरदस्त पाप आहे. त्याला काय लागलं सांगायला म्हणण्याच्या मागे हे शब्द म्हणजे हे शब्द असे सहज निघालेले नाहीत, तर हे शब्द काढण्याच्या माग एका महामंत्र्याचा हात आहे. लोक म्हणतात ना, तो बोलला म्हणजे तसा बोलला नाही, त्याच्या मागे सत्ताधाऱ्याचा काय असला पाहिजे? हात असला पाहिजे. तो तसा काय बोलत होता? असे चॅनलवाले म्हणतात ना, पुण्यात तुमच्या मागे कोणत्या सत्ताधाऱ्याचा हात आहे, तुम्ही असे कसं काय बोलू शकता, तुम्हाला आधार कोणाचा आहे? तसं आपले हे जे शब्द आहेत, तुकोबाराय ज्ञानोबारायला काय लागलं सांगायला म्हणायला, याच्या मागे मोठ्या सत्ताधाऱ्याचा हात आहे. कोण्या सत्ताधाऱ्याचा आहे? पापरूपी सत्ताधाऱ्याचा काय आहे? हात आहे. जोपर्यंत तो पापरूपी सत्ताधारी स्थान भ्रष्ट आपण करणार नाही, तोपर्यंत असे शब्द आपले बंद पडणार नाही. आणि शब्द जोपर्यंत बंद पडणार नाही, तोपर्यंत आनंद आपल्याला मिळणार नाही. अशा प्रकारची भगवंताचा तो विचार आहे. सर्वचेषा अमृति सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच वेदेश सर्वैरहमेव वेदो वेदांत कृत्वेद विदेव चाहम. यरवीच सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ह्याशी, जे बुद्धीस पुरी हरनिशीस ते वस्तू गामी. भगवंत सांगतात, यरवी मी कसा आहे? सर्वांच्या हृदय देशी, सगळ्यांच्या हृदयामध्ये देशामध्ये मी आहेच आहे. मला काही वेगळं घेण्याची गरज नाही, मी आहे. अरे तू कोण आहे? कसा कुठं आहे? कसा आहे? भगवंत सांगतात, मी अमुका आहे आईशी, जे बुद्धीस पुरे ते वस्तू मी आहरणीशी. तुम्ही जे मी म्हणता ना, मी 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 महाराज, मी व्यक्ती, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य महाराज, मी शेतकरी, मी शिक्षक, हे शिक्षक शेतकरी, हे सगळं पुढचं करायचं मी 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 मी. तो मी म्हणजेच मी. तुम्ही जे मी म्हणता, तो मी कोणाला धरून म्हणताय? मला धरून म्हणत आहात. या शिक्षक महाराज शेतकरी ब्राह्मण या उपाध्या, आणि मी म्हणजे स्वरूप, ही पुढच्या उपाध्या. या उपाध्या वगळून जो मी शिल्लक राहतो तो मी आहे. मी तो मी आहे का नाही? आपलं मूळ ते स्वरूप आहे. आपल्याला या सगळ्या उपाध्या पारून जर मी मीच आहे, मी मी आहे एवढी जर जमलं झालं, तीच करायचं आहे आपल्याला, आहे का नाही? शरीर ही उपाधी, मी शरीर मी ठेवायचं आणि शरीर उपाधी काढून टाकायची. झाला ना, झाला ब्रह्म तो. त्याच्यात असा जी सतत तुमच्या बुद्धीत मी स्फुरण होतं, ते मी कोण आहे? ती वस्तू, ते ब्रह्म मी आहे. आम्हाला का कळत नाही? असा प्रश्न देवाला, देवा माऊली हे आम्हाला का कळत नाही? आम्ही तर मी तर दररोजच करतो. आम्हाला का कळत नाही? आम्हाला का कळत नाही? माऊली म्हणतात, त्याच्याकरता कळण्याकरता काही उपाय करावे लागतात. कळून येतं ते, कळत नाही असं नाही. कधी कळतं? परे संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी संता सवे वसता. त्यात कोणाच्या जवळ बसावं लागल? संताच्या जवळ बसावं लागेल. जवळ म्हणजे शरीरानं नाही, शरीरानं या शरीरानं नाही महाराज. शरीराची संगती खरी संगतीच नाही. आपण म्हणतोय शरीराची संगती. अरे आपल्याला बहुतेक करून आपण वरवरचाच अर्थ घेतोय. तुकोबारायचे अनेक प्रमाण आहेत. काय पांडुरंगाच्या दर्शनाविषयीचे प्रमाण आहेत. झाली या दर्शन एक वेळा, त्याच्या मागचं काय? सकाळी झाली या दर्शन एक वेळा, सकाळी नाही अवघ्याची तीर्थ घडले, चंद्रभागा डोळा देखली आहे. झालं आहे का नाही? पांडुरंगाचं दर्शन झालं की सुख जात, दुःख जात, पाप ताप दैन्य गेले. ते भारीच असतात. देवाच्या दर्शनाचे असे प्रमाण आहेत बरेचसे. आता नेमके आठवून
आहे का नाही? की देवाचं दर्शन झालं की काय होतं? नाही. एकदा दर्शन घ्या. दर्शनाचं प्रमाण पाहिजे. हा, एकदा दर्शन घ्या, एकदा दर्शन घ्या. एकदा दर्शन घेतलं की बस दर्शनी समाधान हाती जायचे. आहे का? दर्शन घेतलं की तुम्हाला मला तुकोबा राहायचं म्हणतात आम्ही एकदा दर्शन घेतलं आणि भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आहे का नाही? म्हणून दर्शनाचा अनेक प्रकारानं आहे. एकदा दर्शन घ्या पांडुरंगाचं, एकदा दर्शन घ्या. आपण किती वेळाला घेतलंय? आपला भागही गेला नाही, क्षीणही गेला नाही, दुःखही गेलं नाही. मग हे प्रमाण खोटी आहेत का? ऐका, दर्शन शब्दाचा मुख्य अर्थ आहे दर्शन म्हणजे पाहणे. तुका म्हणे त्याची पाहिली पाय मग दुःख जाय सर्व माझे. आहे का नाही? दर्शन शब्दाचा अर्थ आहे पाहणे. आपण जे करतोय पांडुरंगाचं जाऊन ते दर्शन नाही, ते वंदन आहे. नवविधा भक्तीतली एक वंदन नावाची काय आहे? भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन. अर्चनाच्या नंतर वंदन म्हणजे अर्चन म्हणजे पूजा. पूजा केल्यावर जे घेतल्या जातं दर्शन, आपण ज्याला दर्शन म्हणतो त्याला वंदन येते. त्याला नाव काय आहे? वंदन. दर्शन शब्दाचा अर्थ आहे पाहणे. त्या मूळ स्वरूपाला पाहिलं की मग दुःख जाय सर्व माझे. आहे का नाही? म्हणून आपण इथं संता सवे वसता, संत संगती हाय असा आहे तो, त्याचाही असाच अर्थ आहे. संत संगती शब्दाचा अर्थ शरीराची संगती नाही. शरीराच्या संगतीनं ते जर प्राप्त झालं असतं तर तुकोबारायला म्हणताच आलं नसतं संताचे ते आप्त नव्हती संत. आपण तरी कधी कधी संताच्या मला संताचा मुलगा असेल, संताची पत्नी असेल, संताचे मुलगे असेल, भाऊ असतील, हे लहानपणापासून कोणाच्या संगतीत राहतात? नाही व संताचे ते आप्त नव्हती संत. संता सवे वसता. महाराज गाथेच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या संगतीत असो आपण तर दररोज ज्ञानोबा आहे बरोबर आहे. गाथेच्या चिंतनात असो तो कोणा बरोबर आहो? चिंतनात, पारायणात नाही, ते बी चिंतन. पुन्हा त्याच्यात महाराज आपण वरवरच्या व्याख्या वेगळ्या आहेत आणि मूळ त्याचं फळ मिळायचं असेल तर त्या शब्दाच्या व्याख्यापर्यंत गेल्याशिवाय चालत नाही. जवळी नाही चित्त काय मांडी येलेशे प्रेत. आहे का नाही? काय प्रेत म्हटले त्याला? मड म्हटलंय तुकोबारायांनीच. आहे का नाही? परे संता सवे वसता. संताच्या संगतीत राहावं लागतं त्याच्याकरता. म्हणजे त्याच्या विचाराच्या त्यांच्या काय व्हावं लागतं? संगतीत राहावं लागतं. योग ज्ञानी पैसता. योग भक्ती योग, ज्ञान योग म्हणजे देवाशी जोडणारं साधन. योगामध्ये ज्ञानामध्ये प्रवेश केला असता अगोदर संताची संगती आणि मग संताच्या संगतीतून त्या साधनामध्ये प्रवेश. संगती म्हणजे विचाराची. संतांच्या विचारांना सांगितलं पैसा संताची संगती कळो आले कमळापती. आपले कोणीच नवती भयकाप चित्ती निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चय झाला. संताच्या संगतीने अगोदर निश्चय झाला आणि निश्चय झाल्यानंतर त्या साधनात प्रवेश केला. निश्चय कोणता झाला की आपुले कोणीच नव्हती. मग आपला जो आहे त्याला भेटायचं असा निश्चय झाला आणि मग योग ज्ञानी पैसता म्हणजे प्रवेश केला. त्या साधनामध्ये प्रवेश केला. साधनात प्रवेश केल्यानंतर काय केलं? गुरु चरण उपासिता. तिथं जाऊन प्रवेश करणं म्हणजे काय करणं? पंक्ती जोडणं नाही. अरे पंक्ती आहे का नाही? मला जीवन परमार्थात घालणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थात जीवन घालून साधन करणं म्हणजे परमार्थ आहे. आता 50 वर्ष झाले पट्ट्या परमार्थाची. नुसतं त्या याच्यावर असून थोडं चालतंय. साधन करावं लागेल का नाही? पडून राहील ते थोडं जमणार आहे. म्हणजे 50 वर्ष परमार्थाची ऍडमिशन घेतलं आणि पुन्हा त्या शाळेचं तोंडच नाही पाहिलं आणि 50 वर्ष झाली पट्ट्या शाळेची. पण नुसतं ऍडमिशन न चालत नाही ना. त्याच्यात काय करावं लागेल? क्रिया करावं लागेल. काय करावं लागेल? गुरुचरण उपासिता. गुरुच्या चरणाची काय करावी लागेल? उपासना करावी लागेल. सेवा करावी लागेल. आणि ती ही सेवा कशी करावी लागेल? वैराग्येशी. वैराग्य बरोबर घेऊन सेवा करावी लागेल. वैराग्य का लागतं सेवा करायला? मला सेवा करायला वैराग्याचं 2 प्रकारचं काम आहे. का? एक तर सेवा करत असताना वैराग्य नसेल तर रात्रभर सेवा चालली व रात्रभर गुरुची सेवा चालली. आमच्या शरीर आहे, आम्हाला शरीराचा कंटाळा नसेल का? म्हणजे शरीराविषयी वैराग्य नसेल तर अहोरात्र सेवा होणार नाही. शरीरावर वैराग्य ठेवून शरीर तुच्छ मानून शरीर त्या सेवेहून ववाळून टाकून काय करावी लागेल? देह जावं अथवा राहावं. अशा शरीरावर पहिलं साधन करताना वैराग्य ठेवावं लागतं शरीरावर. आणि साधन करत असताना शरीरावर वैराग्य ठेवून जर सेवा केली
जर सेवा केली तर त्याचं फळ प्राप्त होतं, त्या सेवेनं फळ मिळतं. फळ काय मिळतं? मनातल्या इच्छा लगेच पूर्ण होतात. मनातल्या इच्छा लगेच पूर्ण होतात. त्या प्रारब्धात असो का नसो. महाराज मी ज्यावेळेस आळंदीत अजून खाली पारायणाला बसलो त्यावेळेस मला नारायण बाबांनी सांगितलं होतं, म्हणले पारायण करताना एक लक्षात ठेवायचं की सांसारिक इच्छा मनात येऊच द्यायची नाही. ज्या दिवशी इच्छा परेशान करायला ज्ञानेश्वरी गुंडाळून उठून जायचं तिथून, पण येऊ द्यायची नाही. का? त्यांनी सांगितलं या ज्ञानेश्वरीच्या इच्छा मनात जरी आली तरी ती काय होणार? पारायणवाल्याच्या मनात आलं चहा की चहा आहे ती पूर्ण होणार. ती इच्छा काय होणार? पूर्ण होणार. आणि ती इच्छा पूर्ण झाली की हे पुण्य तिथं जाणार. पुढचा जो काय लाभ आपल्याला मिळायचा आहे तो मिळणार नाही. त्यांनी तर मला एवढं सांगितलं होतं महाराज की म्हणले मी ज्ञानेश्वरी पाठ करून 7 अध्याय पाठ केलेली मला थांबवावं लागली होती, कारण इच्छा परेशान करू लागली आणि इच्छा झाली की ती काय होऊ लागली? पूर्ण होऊ लागली. खूप आहे का नाही? अशा प्रकारे तिथं ते वैराग्य लागतं. सेवाचं फळ मिळवण्याकरता, ते पुण्य जतन करण्याकरता विषयाची इच्छा होऊ नये याचं वैराग्य, आणि सेवा करत असताना देहाविषयी काय असावं लागतं? वैराग्य असावं लागतं. गुरुचरण उपासिता वैराग्याशी येण्याची सत्कर्मे, याच सत्कर्मानं सत्कर्म करा. तुला म्हणे सत्य कर्म, हे सत्कर्म आहे, माऊलीची भाषा आहे. येण्याची सत्कर्मे, या मागच्या ओवीत जे साधनं सांगितले याला काय म्हणतात? सत्कर्म. सत्कर्म. आमचा दिवस आज सत्कर्मात गेला बुवा. काय झालं? नवरा बायकोचं भांडण मिटवलं. वा. येण्याची सत्कर्मे, महाराज येण्याची म्हटलंय माऊली ना, सकारात्मक म्हटले. जर तुम्हाला भगवत प्राप्ती ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल, व्यापकत्व नजर प्राप्त करून घ्यायची असेल तर कोण्या सत्कर्मांती होणार नाही? येण्याची सत्कर्मे, कोण्या सत्कर्मांती होणार नाही? संतासवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी येण्याची सत्कर्मे. अशेष ही अज्ञान विरमे, सगळ्या अज्ञानाचा काय होऊन जाईल? नाश होऊन जाईल, विरमून विगरून जाईल. अशेष ही अज्ञान, एक शेष म्हणजे मुळासह अज्ञानाचा काय होईल? नाश होईल. जायचे अहम विश्रामे आत्मरूपी, आणि मग त्या अज्ञान गेल्यावर त्याचा देहावरचा जो अहम आहे तो देहावरचा अहम निघून आत्मरूपी विश्रामे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन तो अहम काय करील? विश्रांतीला जाईल. विश्रांतीला जाईल याचा अर्थ पुन्हा तिथून तो अहम येणार नाही. आता तो देहावरच येणार नाही. देहाला कशाला महाराज मी म्हणेल, आहे का नाही? अशा प्रकारचं या सत्कर्मानं हे होतं. हे व्हायचं असेल तर हे सत्कर्म करावं लागतं. ते आपाप दे कोणी देखी, मी आत्मेने सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी. आणि हेतू असे, आपे आप दे कोणी देखी, मी आत्मेने सदा सुखी. आणि असा जो महात्मा आहे, हे साधन करून, हे सत्कर्म करून, असा ज्याचा अज्ञानाचा विराम, अज्ञान ज्याचं सगळं नाश झालेला आहे, आत्मस्वरूपाच्या जो ठिकाणी गेलेला आहे, काय पाहतो तो? आपे आप कोणी देखी, आपलं स्वरूप आपण काय तो पाहत राहतो, आपलं आत्मस्वरूप पाहत राहतो. मी आत्मेने सदा सुखी, आणि त्या मी असलेला आत्मतत्व, त्या आत्मतत्वानं तो सतत काय राहतो? मग सुखी राहतो. महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात, कोणीही टवच न देखे, आहे ना, कोण्याही बाजूनं तो महात्मा दुःखी आहे असं कोणीही पाहू शकत. परिस्थिती कशी येऊ द्या, परिस्थितीचा तिथं काही फरक पडत नाही. येत मी वाचून अवलोकी, आणि हेतू असे, खरं जर पाहिलं तर मग त्या महात्म्याला मी सोडून काही दुसरं दिसतंयच का? काहीच दिसत नाही. आणि मग अवघे ब्रह्मरूप दिसता नाही का? पण सगळं जर ब्रह्म आहे तर मग ब्रह्मानंद स्वरूप आहे तर मग सगळंच काय होऊन जातं? त्याला महात्म्याला आनंद स्वरूप होऊन जातं. अगा सूर्योदय झाली आहे, सूर्याची पाहावा धनंजय, जी माती मी जाणाव आहे मीच येतो. अरे सूर्य उगवला की बॅटरीनं पाहावं लागतं का? सूर्य उगवलाय, कोणी उजेडान पाहायचं? सूर्याच्याच उजेडान पाहायचं. तसं मला प्राप्त व्हायचं असेल तर मीच येतो. मला पाहायचं असेल तर कारण कोण आहे? मीच आहे. मला पाहायला दुसऱ्याची गरज नाही, नाही का नाही? महाराज आपलं सुख पाहायला आपल्याला कोणाकडून पाहावं लागतं? ते कोणाची गरज नाही, आपलं आपल्यालाच पाहायचं असतं. ते कोणाकडून दाखवले ही जात नाही. आता हे झालं एका महात्म्याचं वर्णन.
कोण्या महात्म्याचं वर्णन, ज्यांचा अज्ञानाचा नाश झालेला आहे त्याचं साधनही सांगितलं, त्या अज्ञानाचा नाश झाल्यावर तो कुठं जातो ते स्थानही सांगितलं, आणि त्या ब्रह्मस्थानावर गेल्यावर त्याला काय आनंद मिळतो तेही सांगितलं. म्हणजे आता याच्यात खरं आहे ना, ते भीमदादा म्हणतात तसं एकतरी ओवी अनुभवावी. ह्या ज्या 4 ओव्या आहेत, साधन, साध्य आणि साध्यानंतरचं फळ, काहीच राहिलं नाही. या 4 ओव्या जर आपण जीवनात लक्षात ठेवल्या आणि या 4 ओव्याच्या मार्गाने चाललं तर पुन्हा कोणताच ग्रंथ वाचायची आणि काही वाचण्याची गरज नाही. महान साधनाची पूर्णता केली, साध्याची पूर्णता केली आणि फळाचीही काय करून टाकली, पूर्णता करून टाकली. बस. आता दुसरे कोण? याच्या विरुद्ध. म्हणजे कोण्या गावची ते आपण ना. शरीर पराते सेविता, संसार गौरवाची ऐकता, देही जायाची अहंता बुडवून ठेली. आहे का नाही? आता ते 4 होते. संतास व्यवसता, आहे का नाही, योग ज्ञानी पैसता आणि गुरुचरण उपासिता वैराग्यशी. संतास व्यवसता 1, आहे का नाही, पुन्हा योग ज्ञानी पैसता 2, गुरुचरण उपासिता 3 आणि वैराग्यशी 4. त्यांची 4 साधनं. आता आपली 4 साधनं, दुःख का आपली ते 4 साधनं काय? शरीर पराते सेविता, संसार गौरवाची गेलं ते ऐकता आणि देही जायाची अहंता बुडवून ठेली. आपले साधनं हे संसार गौरवाची शरीर पराते सेविता. शरीर पर, मावडीने त्याच्यातच त्याचं उत्तर दिलंय. शरीर काय आहे? पर म्हणजे दुसरं म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या शरीराची सेवा करण्यात ज्यांचं जीवन गेलं. सेविता म्हणजे सेवा करण्यात. महाराज, आपण जीवनभर सेवा करतोय, ती आपली का दुसऱ्याच्या वस्तूची? आपण महाराज जीवनभर म्हशी धुतल्यात, पण कोणाच्या? आपल्या नाही. मदनदा खरंय खोट? खरंय खोट? नाही का नाही? अरे दुसऱ्याच्याच म्हशी. शरीर म्हणजे दुसऱ्याच आहे का नाही? दुसऱ्याच देहा उसना निला पाताचा, शेकी ज्याचा त्याला नाही. मग हे तो 5 मेलावा, शेकी अनुसरेल पंचत्वा. आहे का नाही? हे 5 जणांचा उसना आहे, दुसऱ्याचा आहे, जाणार आहे. 5 जणांचा म्हणा. आपण म्हणतो देह हे काळाचे. अरे मग देह काळाचे, तर तू त्याला पावडर काळाच्या काढून लावतो. हे काळाच आहे ना मुळात. मग दुसऱ्याच्या म्हशीला का तू दूध बसतय साबण लावू? पण हे आपण म्हणजे असं ज्ञानोबर आहे म्हणायचं. आपण सगळे त्यातलीच. शरीर पराते सेविता, पर म्हणजे दुसऱ्याची असलेल्या शरीराची काय करतोय? सेवा. आणि जर शरीराची सेवा करून झाली की मग संसार गौरवाची ऐकता. काय संसाराचे गौरव महाराज ऐकता? बाप 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 बाप. आता हे काय कमी आहे का? त्याचं पोरगं मास्तर लागलं, त्याला 3 लाख महिना आहे आणि आजची सून मिळाली त्याला. हो, एका 2-3 दिवसातच दिलं मथाडे काढून. हो काय हो बिचाऱ्याचं. अरे गेला ना आपलं जीवन. त्या बिचाऱ्याचं मानाव गेलं. मानाव. तुम्हाला सांगतो, मी तिकडे गेलो होतो पंढरपूरला, आणि येता गाडीत बारशीचा बोवा होता आणि तो सांगू लागला त्याचं पोरग. मग तो बारशीचा याच्या ओळखीचा नाही, त्याच्या नाही. तो खरं सांगू लागला का खोटं लागला? एकदा काय झालं पहा, बटल बोट सुरूच. काय फायदा आहे त्याच्यात? संसार गौरवाची ऐकता. मग देही अहंता बुडवून ठेली. आणि मग त्याचा अहंग कुठं बुडून राहिला? याच्या ठिकाणी याच्याच अहंता निघत असते का बाजूल? देही मला तुकोबरायने तर या विषयावर फार कडक, राऊत बाबा या विषयावर कडक आहेत बरं. मला त्या दिवशी एक माणूस भेटला, आता 4-5 दिवसांनी. वारकरी माणूस आहे, बिंद लावतो मोठा मस्त, वारकरीचे. म्हणे महाराज मी पंढरपूरला गेलो म्हणे. आता मागे गेला होता चातुर्मासात वारीच्या नंतर. आता 2-3 दिवस म्हणल्यावर म्हणे मी पहिल्या दिवशी गेलो म्हणे, राऊत बाबा दर्शन घेतलं. आता दर्शन घेतलं म्हणजे त्यांनी प्रसाद द्याला आणि काही बोलले नाही म्हणे, आणि मी निघून आलो म्हणे. दुसऱ्या दिवशी मी काय झालं म्हणे, दर्शनाला गेलो. दर्शन घेतल्यावर सगळेच म्हणे दररोज काय म्हणे दर्शनाचं. तिकडे काही कामं धंदे नाही का? जा ना, विठ्ठल करा, प्रदक्षिणा करा, तिकडे दर्शन घ्या, तिकडे स्नान करा. इकडे काय आम्हाला ताप द्यायला का म्हणे असं पाहून म्हणले असतील. म्हणलं तसं म्हणले म्हणजे त्याच्या मागं काहीतरी कारण असलं पाहिजे.
तसं तसं कसं काय म्हणतील ते दर्शन हे घेतलं निघून आली. तुम्ही काही म्हणलं तिथं घिसायचा प्रयत्न केला का? हो म्हणे. मला ते बसलेले होते म्हणे एकटे, प्रसाद दिला आणि मला वाटलं म्हणे आता काय करावं, थोडा वेळ बसावं. म्हणलं तुम्हाला कुठे यायचं नाही म्हणून उठून दिलं. तुम्ही जर म्हणले असते बाबा मला एका अभंगाची शंका आहे, एखाद्या ओवीची शंका आहे, तर तुम्हाला 2 तासही बसू दिला असतं. त्यांना काय, पण तुम्ही ते त्यांना माहिती होते का आता हे बसणार आणि बसल्यावरती बाबा नेहमी सांगतात ते बसणार आणि बसण्यावर म्हणणार ते म्हणे मला एक माणूस मला मारा, तुमची पोरं काय करतील ते म्हणे तुया सटके देतात, तुझ्यावर सटके देतात म्हणे मय पोरं दुसरं काही करीत उठी तुला माया पोरावून काय करायचं, तुला अभंग विचार ववी आम्ही बसलोय ते कशा करता बसलोय, अभंग वव्या काय ते सांगाय करता बसलोय का संसार गौरवाची ऐकता नाही का नाही. तुकोबरायांनी तर याच्याही पुढे तुकोबरायांनी तर पाठीत लावून टाकली होती नका मज पाशी वधू उद्धव बाबा म्हणले मग पामरावचं कशाला हा ना उद्धव बाबाचा नको संसारिक विषय नाही काढायचा नाही काही नाही. परत सुरुवातीला साधकाला आग्रहानं संसारिक विषय बंद करावा लागतो आणि नंतर सिद्ध अवस्थेला बंद करायची गरज नाही. जवळ सांसारिक गोष्टी चालू झाल्या तर त्या कानातून आत जातच नाही. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी. एखादा महात्मा बसेला असेल आणि तिथे किती संसारिक गप्पा चालल्या तो शांत बसेला असेल असं समजायचं नाही, आपलं ऐकायला आहे. नाही कने ते कानाची वाळी आवाजचे ते टाळी जीवाची मला त्या गोष्टी तिथपर्यंत जात नाही. अभ्यास आहे ना तो कोणते तो काय केलेला आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे नाही का नाही. ते प्रेमानंद बाबांनी सांगितलं भजनाचा जो मी अभ्यास केला म्हणे तो असा एकांतात तर केलाच केला, पण मग मागून नंतर काय झालं म्हणे की जिथं मोठा आवाज आहे, जिथं गलबला आहे, जिथं लोक आहे, जिथं बँड वाजतोय डीजे वाजतोय अशा जागी जाऊन अभ्यास केला नंतर लोक का की एखाद्या प्रसंगात आपल्या बाजूला जर असाही गोंधळ असला तरी आपलं भजन बंद पडायला नको. अभ्यास नाही का नाही, अभ्यास करावा लागतो. म्हणून संसार गौरवाची ऐकता, संसाराचे गौरव काय करत असताना जीवन गेलं ऐकत असताना वर्णन करत असताना ऐका नाही. महाराज तुकोबाराय तर म्हणतात आता मध नसावे सर्वथा संसार गंधीची हे वार्ता असो झालो वेळा असोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे. याची मला गोष्टही ऐकावी वाटत नाही ऐका नाही. आणि मग काय झालं ते देही अहंता जायची बुडवणी केली, देहाच्या ठिकाणी यांची अहंता काय झाली बुडून राहिली. मग ते कुठं त्यांचं काय होतं महाराज ज्यांनी काय केलं संतास व्यवस्था योगज्ञानी पैसता गुरु शरण उपासिता वैराग्याची यांना ब्रह्मपद मिळालं. शरीर पराते सेविता संसार गौरवाची ऐकता देह अंता जायची बुडवणी केली. यांचं काय झालं ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्मभागी दुःखाच्या शेलभागी विभागी होती. मग ते त्यांचं जीवन स्वर्ग मिळवण्याकरता किंवा संसार मिळवण्याकरता ते कर्मामध्ये धावत राहतात आणि त्यांचं फळ काय आहे, यांचं फळ आहे आनंद, मूळ आनंद, आत्मानंद त्यांना मिळतो आणि यांचं फळ आहे दुःखाच्या शेलभागी विभागी होती. दुःखाचा शल्का भाग त्यांच्या वाट्याला येतो. शल्का भाग म्हणजे रवी लावून काढलेलं लोणी, रवी लावून काढलेलं लोणी म्हणजे त्याच्यात ताकाचा अंश सुद्धा राहिला नाही तरी त्याच्यात थोडाफार राहतोच. म्हणून कढवलेलं तूप म्हणा म्हणजे आता त्याच्यात अजिबात वास सुद्धा ताकाचा राहिला नाही. ते झालं शुद्ध शेल्क. शेल्क म्हणजे तरी, शेल्क तरी ते झालं शेल्क. तसं दुःखातला सुखाचा ताकासारखा थोडासा भागही ठेवला नाही. असं कडून काढलेलं दुःख ते कोणाच्या वाटेल येतं संसार गौरवाची ऐकता शरीर पराते सेविता आपल्या ईशाला ते येतं नाही का नाही. अशा प्रकारचं पुढेही भगवंतांनी त्याचं वर्णन केलंय. त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडरी करू द्या.